महाविकासाची आघाडी, मुंबईत आवाज कुणाचा? इथे सुद्धा कोकणाप्रमाणेच शिवसेना विरुद्ध शिवसेना. असली मुंबई कुणाची, असली शिवसेना कुणाची? महाविकास आघाडीला 26 ते 30 जागांचा अंदाज आहे मुंबईसाठी. मुंबई आणि MMR रिजनमध्ये एकूण 54 जागा आहेत. त्यापैकी 31 जागा महाविकास आघाडीला मिळू शकतात. 1 जागा अनिश्चित राहू शकते. 4 जागांवरती अपक्ष उमेदवार निवडून येऊ शकतात. माहीम मतदारसंघात तिरंगी लढत आहे. राज ठाकरेंसाठी, अमित ठाकरेंसाठी प्रतिष्ठेची, आणि हा मतदारसंघ सध्या मनसेसाठी म्हणजे अमित ठाकरेंसाठी अनुकूल मानला जातोय. सदा सरवणकर आणि महेश सावंत हे दोघंही आता डेंजर झोनमध्ये. आदित्य ठाकरे, एक ठाकरे विधानसभेत जात आहेत असं दिसतंय, तर मग दुसरे ठाकरे त्यांचे बंधू आदित्य ठाकरेंचं काय? तर आदित्य ठाकरे सुद्धा या तिरंगी लढतीमध्ये सहजपणे जाऊ शकतात विधानसभेमध्ये असा अंदाज आहे. वांद्रे पूर्व मतदारसंघात जिशान सिद्दीकी, वरुण सरदेसाई आणि मनसेच्या तृप्ती सावंत यांच्यामध्ये वरुण सरदेसाई हे पुढे दिसत आहेत, आपल्याला अनुकूल दिसतोय त्यांच्यासाठी. जिशान सिद्दीकींना तिथं सहानुभूतीचा फार फायदा होताना दिसत नाहीये. शिवडीमध्ये अजय चौधरी हॅट्रिक कदाचित अनुकूल त्यांच्यासाठी. बाळा नांदगावकर यांच्या पदरी पुन्हा एकदा कदाचित निराशा. मानपूर शिवाजीनगर, नवाब मलिक यांसाठी हा मतदारसंघ सध्या तरी प्रतिकूल आहे. अबू आझमी या मतदारसंघातनं अनुकूल उमेदवार असल्याचा पत्रकारांचा अंदाज आहे. शिवसेनेचे उमेदवार सुरेश पाटील आहेत. इथे महायुतीमध्ये दोस्तीत कुस्ती पाहायला मिळते. बेलापूरमध्ये मंदा म्हात्रे डेंजर झोनमध्ये संदीप नाईक, शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार संदीप नाईकांसाठी इथे परिस्थिती अनुकूल मानली जाते. कळवा मुंब्रा मतदारसंघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे सध्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी हा मतदारसंघ अनुकूल आहे. तर नजीब मुल्ला, राष्ट्रवादीचे अजित पवारांचे उमेदवार, यांच्यासाठी मात्र काहीशी प्रतिकूल परिस्थिती पाहायला मिळते. मंदारसर 54 जागा MMR रिजनमध्ये, 54 जागा कुणाकडे जाणार? म्हणजे सध्या तरी आपल्याला एक बॅलन्स चित्र किंबहुना महाविकास आघाडीच्या बाजूनं चित्र झुकत असल्याचं दिसतंय आणि उद्धव ठाकरेंचा मोठा वाटा यामध्ये. जरी ते चित्र दिसत असलं तरी ज्ञानदा अतिशय तुल्यबळ असे सगळे उमेदवार आहेत. अतिशय कठीण अशा ह्या सगळ्या लढती आहेत आणि या लढतींमुळे मला असं वाटतं की हा जो सगळा MMR रिजन आपण ज्याला म्हणतो, म्हणजे ठाणे जिल्हा पूर्ण आणि मुंबई मिळून या सगळ्या याच्यामध्ये अनेक मुद्दे आहेत. म्हणजे जशी उर्वरित महाराष्ट्राची जी लढाई आहे ती पूर्णपणे वेगळी आहे आणि या MMR रिजनची लढाई पूर्णपणे वेगळी आहे. आणि त्यामुळे प्रश्न लोकांचे जे आहेत ते वेगळे आहेत. लोकांची सामीलकी ज्याला आपण म्हणतो या संपूर्ण निवडणुकीमध्ये ती वेगळ्या प्रकारे, जर का आपण आता आकडेवारी बघितली एकूण मतदानाची, त्याच्यामध्ये सुद्धा उर्वरित महाराष्ट्रापेक्षा इथली आकडेवारी तुम्हाला खूप वेगळी दिसेल, किंबहुना कमी दिसेल. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो मला दिसतोय, तिथे सुद्धा बऱ्याच अंशी जी लढाई आहे ती शिवसेना विरुद्ध शिवसेना जास्ती आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध शिवसेना काय होते, शिवसेना विरुद्ध मनसे काय होते आणि मनसे विरुद्ध भाजप काय होते, या कोणांमध्ये आपण सगळं ही सगळी लढाई बघायला पाहिजे. कारण तिथे त्या अनिश्चिततेला जास्ती वाव आहे आणि ती अनिश्चितता ज्यावेळेला पुढे येईल त्यावेळेला जे निकाल असतील ते पुढे येतील. तर यात एक स्पष्ट दिसतंय, म्हणजे बायफर्केशन जर आपण केलं तर ठाणे आणि बाकीचा परिसर जो आहे, एकनाथ शिंदे गड राखतायत तिथला, पण मुंबईमध्ये मात्र त्यांना ठाकरेंना पराभूत करणं इतकं सोपं नाहीये. भाजप चांगली कामगिरी करत आहे, पण शिंदेना मुंबईमध्ये जम बसवता आलेला नाहीये असं दिसतंय. मुंबईमध्ये 36 जागा साधारण आहेत. त्याच्यामध्ये 11 ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत आहे, म्हणजे शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे. त्याच्यातल्या मागच्या वेळेला ही जी काही बंड झालं म्हणा, काय जे काही झालं म्हणा, त्याच्यामध्ये 6 जण मुंबईतले एकनाथ शिंदेकडे गेले. आता याच्यामध्ये बोरलीतला प्रकाश सुर्वे वगळता बाकी 5 जागांमध्ये डेंजर झोनमध्ये शिंदे. त्या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे येण्याचे मॅक्झिमम चान्सेस आहेत. आता परत याच्यामध्ये थोडंसं आपण विचार केला, मनसे किती मतं घेतो. मनसेला जर राज्यात आपण बघितलं तर गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये 110 जागा लढवल्या होत्या. त्यांना 2.5% मतं मिळाली होती. 12,26,000 मतं साधारणपणे मिळाली होती. मुंबईमध्ये मिळालेली मतं, मुंबईमध्ये यावेळेला मनसे काय करणार, यावेळेला आश्चर्यकारकरित्या मनसेच्या जाहिराती भरभरून सगळ्या वर्तमानपत्रात दिल्या. हे माझ्याकरता आश्चर्य. म्हणजे जागा कमी लढल्या. लढताना सुरुवातीला त्यांनी सांगितलं होतं मी 125, 200, 250 जागा लढीन. बरं, भूमिकांमध्ये सातत्याने होणारा बदल, लोकांना गृहीत धरू नका सांगणार राज ठाकरे आता लोकांना गृहीत धरत ज्या पद्धतीने कोलांटुड्या मारल्या, एकूण जे चित्र आहे त्या पार्श्वभूमीवरती मुंबईत तरीही राज ठाकरेंचा एक बोलबाला आहे, त्यांचं एक वलय आहे आणि त्यांना काही प्रमाणामध्ये मतं जागोजागी त्यांना मिळतील आणि ती बऱ्यापैकी असतील. त्याच्यामध्ये शिवसेनेचे काही जागा पडू शकतात का, हा माझा मुद्दा आहे. अचानक भाजपला राज ठाकरेंच्या चिरंजीवांचा एकतर्फी त्यांनी पुळका आला आणि त्यांनी सांगितलं आम्ही पाठिंबा देतोय.
आणि सदा सरवणकर यांनी उमेदवारी मागे घेऊन जंग प्रयत्न झाला. सदा सरवणकरांनी घेतली नाही. ते राज ठाकरेंच्या घरी शेवटी भेटायला जाण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरेंनी रिफ्यूज केलं. बाळा नांदगावकरांना शेवटीत भाजपने मोठ्या तोऱ्यात सपोर्ट केला. भाजपचं आहे काय तिकडे? किती मतदार आहेत? 17,000 मतदार आहेत जे टॉवरमध्ये राहतात ते. या 17,000 मतदारांवरून या तिन्ही ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेनाच आहे. शिवसेना विरुद्ध शिवसेना असल्यामुळे तिकडे तो मतदार उतरून बाळा नांदगावकरला मतदान करेल भाजपने सांगितलं म्हणून असं होण्याची शक्यता जवळपास नाही. सर मला तुम्हाला आणखी एक विचारायचं आहे की मुंबई म्हणजे MMR रिजनमधले तुम्हाला असे कोणते मतदारसंघ वाटतात की जे मनसे जिंकू शकतं? मनसे जिंकू शकतो MMR रिजनमध्ये, म्हणजे लढतीत कोणते आहेत असं मी सांगू शकतो. लढतीमध्ये राजू पाटील आणि आता ठाण्यामध्ये अविनाश जाधव, कल्याण ग्रामीण ठाणे राजू शहर. पाटील. मी स्वतः तिथे जाऊन आलेलो आहे. मी स्वतः तो सगळा भाग समजून घेतलाय. तिथे जी लढत आहे ती सुभाष भोईर विरुद्ध राजू पाटील अशी आहे. हे दोघंही भूमिपुत्र आहेत हे आपण विसरायला नको. आणि म्हणजे उद्धव ठाकरे वर्सेस राज ठाकरे अशी ती लढत आहे. याच्यामध्ये उद्धव ठाकरे विरुद्ध नाही कुठे राज ठाकरे राजू सुभाष पाटील भोईर मशाल. सुभाष सुभाष भोईर भोईर हे मशाल. मशालचे आहेत. मशाल. कळलं की नाही. आणि तिथे एकनाथ शिंदेचे चिरंजीव जे आहेत डॉक्टर श्रीकांत शिंदे त्यांचा एक जवळचा माणूस जो आता तिथे राजेश मोरे हा जो तिथे निवडणूक लढतोय त्याचं किती आव्हान तिथे असणार आहे तर ते मला काही फारसं दिसलं नाही. त्यामुळे ही जी लढत आहे ही त्या दोघांमध्ये आहे. आता दुसरी जी संदीपबाईंनी जी दुसरी लढत सांगितली की ठाण्यातली, जर अविनाश जाधवने आश्चर्यकारक निकाल दिला तर मला म्हणजे मुळीच आश्चर्य वाटणार नाही. मी तुम्हाला सांगतो याचं कारण असं आहे की 2 मराठा तिथे आहेत आणि मराठा कार्ड जे ठाण्यामध्ये चाललेलं आहे याची आपल्याला खरंच कल्पना नाही आलेली आहे की जे ग्रासरूटवर गेले नाही आहेत त्यांना. राजन विचारे मराठा आहेत आणि अविनाश जाधव मराठा आहेत. सगळ्या तरुण मुलांनी 1 मराठा लाख मराठाचे आपले स्वतःचे स्टेटस ठेवले होते. बघा आता काय निकाल येतील हा नंतरचा भाग आहे. पण अविनाश जाधवने मागच्या वेळेला 72,000 मतं घेतली होती. तो आता लाखाच्या जवळ जाईल एवढं मात्र नक्की. आणि मग त्यातून जे काय व्हायचं ते होईल. पण आता जसं संदीपबाई म्हणाला तसं बाळा नांदगावकर हे मला डेंजर झोनमध्ये दिसत आहेत. कारण जे एक असा मतदारसंघ आहे की जो 201 नंबरचा मतदारसंघ आहे महानगरपालिकेला की जिथे मोरे नावाच्या नगरसेविका आहेत. हा मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून मागच्या वेळेला फक्त 4,000 इतकं लिडिंग लोकसभेला मिळालं होतं. आता तिथे मुस्लिम बांधवांनी भरभरून उद्धव ठाकरेंना मतदान केलेलं आहे. म्हणजे तो जो ट्रेंड आहे मुंबईतला की उद्धव ठाकरेंची वोट बँक ही आता शिवसैनिक राहिलेली नाही, ती आता मुस्लिम बांधव झालेली आहे. हे या निवडणुकीने जर लक्षात आणून दिलं तर ते सगळ्यात मोठी गोष्ट ठरू शकेल. तर मुंबईतला मनसे तुम्हाला मनसेबद्दल मुंबईचा अंदाज तुमचा म्हणजे अमित ठाकरेंची सीट आहे. बाळा नांदगावकरांबद्दल तर चित्र क्लिअर होतं. पण माहीमच्या बाबतीत सांगायचं झालं तर असं आहे की माहीममध्ये महेश सावंत हा वर्षानुवर्षाचा कार्यकर्ता मुळामध्ये सदा सरवणकरांचा बांधणी करण्याचं त्यांचं इलेक्शन लढण्याच्या याच्यामध्ये त्याचं योगदान मोठं होतं. अपक्ष म्हणजे तो मागच्या वेळेला नगरसेवकाला अपक्ष म्हणून लढला होता पण तो हार्डकोर कार्यकर्ता आहे, घराघरात पोचलेला कार्यकर्ता आहे. सदा सरवणकर हा शिवसेनेच्या याच्यावर 19ला निवडून आला 68,000 मतं मिळाली होती. वेराज तिथे संदीप देशपांडे मनसेला तिथे 42,000 मतं मिळाली होती. आता तिकडे भाजपची मतं समजा आपण मानली तर साधारण 31-34,000 मतं आहे असं म्हणतात. पण त्याचप्रमाणे मुस्लिम काँग्रेसची मतं पण तिथे 17,000 आहेत. तिथे 42% मराठी आहेत आणि 16% मुस्लिम आहेत. एक गट्टा 16%, एक गट्टा ठीक आहे आपण त्याच्यात फार जाऊया नको, पण एक गट्टा मुस्लिम मतं ही शिवसेनेला पडणार हे आता नक्की आहे. त्याचबरोबर कोळी बांधव माहीमच्या पट्ट्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आणि तोही वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये उद्धव ठाकरेकडे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमित ठाकरे आता संदीप देशपांडे तिकडे प्रभावी होता, त्याची बांधणी होती, तो वरळीत गेला, तो त्याची टीम घेऊन वरळीत गेला. अमित ठाकरेंबरोबरची टीम आहे ती 2 प्रकारची. एक म्हणजे त्यांची युवा सेनेची विद्यार्थी सेनेची जी तरुण टीम आहे जी इलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये तशी अनभिज्ञ आहे. आणि दुसरी जुनी टीम आहे ती नितीन सरदेसाईंच्या काळामध्ये ज्यांनी काम केलेलं असेल एक तो वर्ग आहे जो मधल्या काळात मागच्या 10 वर्षात राज ठाकरेंचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक काय ते इलेक्शन न लढणं. झटका आले की इलेक्शन लढायचं, झटका आला की काही कारण द्यायचं आणि इलेक्शन लढायचं नाही. सो इलेक्शन प्रक्रिया जी असते त्या प्रक्रियेपासून त्यांच्याच पक्षाचा पदाधिकारी पूर्णपणे दूर फेकला जातो. तुम्ही जिल्हा परिषद लढणार नाही, नगरपालिका लढणार नाही, पंचायत समित्या लढणार नाही, गेली लोकसभा लढली नाही. मग त्या प्रक्रियेमध्ये ते प्रक्रिया मुवमेंट चालतात कसे कळत नाही. आणि त्याच्यामुळे अमित ठाकरे
राज ठाकरे यांच्या वलयामुळे, राज ठाकरे यांच्या नावामुळे त्यांना काही मतं मिळतील. जिंकण्यासाठी साधारण 55-60 हजार मतं पाहिजेत. ती मतं नाही मिळणार, 40 ते 42,000 पर्यंत जाऊन पोहोचेल. अगदी बरं तिथे आता भाजपची पंचायत झाली ना, भाजप आता उघडपणे पाठिंबा देऊ शकत नाही. महायुतीचा धर्म त्यांना पाळावा लागतोय. आता भाजपची पंचायत झाली. ज्ञानदा, इथे आता आम्ही चौघं बसलोय, त्यापैकी जे 3 जण राज ठाकरेंना व्यक्तिगतरित्या आतून बाहेरून ओळखणारे आहेत, म्हणजे मंदार, संदीपबाई आणि मी. पण राज ठाकरेंनी जी काही गल्लत झाली, म्हणजे माझं अत्यंत प्रामाणिक मत आहे, त्यांनी भांडूप अव्हेरलं, ही त्यांची सगळ्यात मोठी गल्लत झाली. अन्यथा तो फक्त त्याने फॉर्म भरायचा होता अमित ठाकरेंनी, तो विधानसभेतच भेटला असता. इतका सुंदर मतदारसंघ होता. पण त्यांनी एक नवी टूम काय काढली की, म्हणजे असं मला त्यांच्या निकटवर्तीय सांगतात की अमित ठाकरेंच्या प्रोफाईलला भांडूप सूट होत नाही. आज आता असे अनेक उमेदवार आहेत. गणेश यादव हे जे उमेदवार आहेत हे राहतात वडाळ्यात, निवडणूक लढत आहेत ते कुठे. कालू बुधिया हे राहतात कुठे, तिसरीकडेच निवडणूक लढत आहेत. यशवंत सिंग राहतात कुठे, चौथीकडेच निवडणूक लढत आहेत. संजय निरुपम राहतात कुठे, 5वीकडेच निवडणूक लढत आहेत. एक्झॅक्टली. आदित्य ठाकरे राहतात वांद्र्यामध्ये, वरुण सरदेसाई राहतात पार्ल्यामध्ये, निवडणूक लढतात कुठे. तर सगळ्यात कठीण तसं बघायला गेलं तर मतदारसंघ येतो त्यांना की जिथे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळा सावंत हे ग्रासरूटचे वर्कर होते. वरुण देसाई ग्रासरूटचा वर्कर नाहीये, तो ठाकरेंनी नियुक्त केलेला पदाधिकारी आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी एक खूप कठीण पेपर स्वतःसाठी मागवून घेतला आणि तो ते सोडवत बसले. तिथे सगळी गल्लत झाली असं माझं मत आहे. राजेश, तुम्हाला मी सांगतो, मी जेव्हा मार्केटमध्ये मनसेबद्दलचे प्रश्न विचारले लोकांना, तर बऱ्याचशा लोकांनी असं मत व्यक्त केलं की त्यांना राज ठाकरेंबद्दल प्रेम आहे. पण काही लोकांनी असंही म्हणलं आपल्या शोमध्ये की राज ठाकरे सोयीचं राजकारण करतात. म्हणजे ते कधी लावरे व्हिडिओ म्हणतात, कधी मोदींना ते सपोर्ट करतात आणि विधानसभेत ते वेगळंच कारण करून उभे राहतात. आता हे बघा, त्यांनी आता मनसेचा पाठिंबा कुठे दिला बघा, भायखळा आणि कर्जत. म्हणजे या पाठिंब्याचं तिथले जे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी आहेत ते काय सांगणार तिथे खालच्या लोकांना किंवा आपल्या सहकाऱ्यांना की आपण का त्यांना पाठिंबा देतोय. भायखळ्यामध्ये यामिनी जाधव यांना पाठिंबा दिला आणि कर्जत म्हणजे याचं आपलं रायगडमधलं कर्जत खालापूर तिकडे त्यांनी तिकडच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. पण त्याचं कारण काय, या कारणाला राज ठाकरे, एवढंच 5 अक्षर. सगळ्यात गंभीर बाब आहे म्हणजे त्यांनी उद्धव ठाकरेंना थेट गद्दार म्हणण्यापर्यंतची भूमिका घेतली. ही खूप जी भाजपने घेतली नाही. कोणीच कधी एवढ्या टोकाला जाऊन टीका केली नाही, एवढ्या टोकाला. बरं, शिवसेना कोणाची, बाळासाहेबांची, ती ना उद्धवची ना एकनाथ शिंदेची. उद्धवची नाही कशी, बाळासाहेबांनीच दिली. बाळासाहेबांची हातीतच निवडून आलेले आहेत. बाळासाहेबांनी जातानाही भाषणात सांगितलंय. तर ते तुम्ही काय होतं, काही विधानही टाळणं गरजेचं असतं. ती केली त्यांनी, ज्याची किंमत त्यांना चुकवायला लागली. संदीपबाई जे विधान म्हणतोय की गद्दार म्हणणं, याचा मला इतकं आश्चर्य वाटलं मंदार की ज्या मेघवाडी नावाचा एक परिसर आहे लालबागला, तिथे 2009ला त्यांनी एक सभा घेतली संध्याकाळची आणि एका सभेने त्यांनी बाळा नांदगावकरला निवडून आणलं. मी त्या सभेचा म्हणजे स्वतः कव्हर करत होतो, निरीक्षक होतो. त्यांनी दगडू सकपाळांची जी दुकानांची यादी आहे ती त्या सभेत वाचून दाखवली. आता ते ज्या वेळेला सभेला गेले त्यांनी सभा घेतली, दुपारी टळटळीत ऊन होतं, त्या उन्हात सगळे लोक हैराण झाले होते आणि ती सभा पूर्णपणे फ्लॉप होती. त्या सभेत त्यांनी उद्धव ठाकरेंना गद्दार म्हटलं. विशेषतः राज ठाकरे असं कधीच कोणाला व्यक्तिगतरित्या म्हणत नाहीत, मग तो नेता कोणी असू दे. आणि या सभेने अजय चौधरी यांच्याबद्दलचा जो विरोध आहे किंवा निष्क्रियतेबद्दलचा जो विरोध आहे तो त्यांनी कुठेही हायलाईट केला नाही. जुन्या इमारती, तिथला पाण्याचा प्रश्न, तिथे असलेले इतर जे काही समस्या आहेत याच्याबद्दल राज ठाकरे त्या सभेमध्ये काही बोलले नाहीत. ते जर फक्त अजय चौधरींवर बोलतात तर बाळा नांदगावकर वेगळा निर्णय देऊ शकले असते, अशी परिस्थिती होती. दिनेश केळुसकरांना पण या मुद्द्यावरती मत मांडायचं आणि कोकणात खास करून दिनेश केळुसकरजी, कोकणात खास करून मनसे फॅक्टर किती प्रभाव दाखवू शकेल, कोणत्या मतदारसंघात दाखवू शकेल, तुमचं मत काय आहे? मनसेचं जे कोकणातली खरी वोट बँक होती ती म्हणजे खेड हा जो भाग आहे म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातला तिथे होती. सिंधुदुर्गामध्ये मनसेचे उपरकर होते कार्यरत, पण ते आता उपरकर पुन्हा उद्धव ठाकरेंच्या गोटामध्ये सामील झालेले आहेत आणि त्याच्यामुळे अर्थात उपरकर गेले म्हणून मनसेची मतं सगळी काय उपरकरांबरोबर गेली अशातला भाग नाही, ते खरं आहे. परंतु फार मोठा इम्पॅक्ट मनसेचा नाही झाली. मनसेची मदत लोकसभेला राणेंना पण
मनसेची मदत झाली, कारण राज ठाकरे स्वतः प्रचारासाठी आलेले होते. पण मनसे असं काही इम्पॅक्ट करेल असं काय फार वाटत नाही. पण कोकणातले मुळात आजचे या घडीचं सर्वात वैशिष्ट्य असं आहे कोकणातल्या निवडणुकीचं, की दरवेळेला जे जे काय निकाल लागलेले आहेत, म्हणजे कोकणातल्या उलटापालटी झालेल्या आहेत, म्हणजे राणेंचा पराभव असो किंवा मग तिकडे विनायक राऊत सहज निवडून येणं असो, हे पराभव किंवा हे निकाल हे एकेका गठ्ठा मतांनी म्हणजे इश्यू बेस झालेले आहेत. म्हणजे मच्छीमारांनी, पारंपरिक मच्छीमारांनी बंड केलं, राणे गेले, हरले वैभव नाईकांच्या विरोधात. तिकडे रिफायनरीचा मुद्दा होता, तिकडे राऊत आले, सगळे तिकडे लोकांनी एकजूट करून रिफायनरीच्या विरोधात भूमिका घेतली आणि ते मतदान केलं. यावेळच्या निवडणुकीत असे मुद्दे ठळकपणे आले नाहीत समोर, म्हणजे किंवा आले असतील किंवा ते विरोधकांना करता आले नाहीत. मुद्दे नाहीत असं नाहीत, मुद्दे आहेत. हायवेचा मुद्दा होता, सिव्हलचा मुद्दा होता, कोकणात एलईडी फिशिंग म्हणजे जे परप्रांतीयाचं जे ट्रॉली एलईडी फिशिंग आहे ते मोठं वाढलेलं आहे. त्याशिवाय कोकणातल्या जमिनी ज्या विकल्या जात आहेत आज मोठ्या प्रमाणात ते आहेत. बेरोजगारी आहे, स्थलांतर अजूनही आहे कोकणातल्या सगळ्या पण हे सगळे प्रश्न असताना सुद्धा कोकण कुणाचं याचं उत्तर मिळेल का या निवडणुकीत? तुमचा काय अंदाज आहे? माझा असा अंदाज आहे की यावेळेच्या जे एकूण जागा आहेत तर रायगड मधल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग 15 जागा आहेत. त्याच्यापैकी मला वाटतं की महायुतीकडे जवळपास 9 ते 10 जागा जातील असं मला एकंदरीत वाटतं याच्यावरून. आणि महाविकास आघाडी जी आहे ही 5 ते 6 जागांवर राहील, म्हणजे फार मोठा फरक मला दिसत नाही. याच्यामध्ये जरूर आहे, तुम्ही म्हणाला जसं आपण सुरुवातीला 8 ते 43 जागा या अनिश्चित ज्या आपण सांगतो आहोत मगापासून, त्या 43 जागांमध्ये जो दिनेश म्हणतायत त्याच्यावरून एक महत्वाचा मुद्दा जो MMR रिजनचा आहे. 2 मुद्दे मला थोडक्यात पटकन मांडायचे. तो म्हणजे हा MMR रिजन सर्वात जास्ती लोकसंख्या असलेला, सर्वात जास्ती भारत देश ह्याच संपूर्ण भूभागामध्ये बसलेला आणि या भूभागामध्ये एकीकडे अत्यंत दुर्गम असा आदिवासी भाग आहे आणि तो जो पालघरमध्ये आहे, पण ते पालघर सुद्धा झपाट्यानं बदलतंय. त्याचं शहरीकरण झपाट्यानं होतंय, उत्तर भारतीयकरण त्याचं झपाट्यानं होतंय आणि असा पालघर आणि त्याचबरोबर रायगड जिल्हा, कोकण हा संकुचित किंवा हळूहळू आकुंचित होत चाललेला आहे. कारण तो रत्नागिरीच्या पुढेच कोकण बघितला जातो 2 जिल्ह्यापुरता, पण आता रायगड आणि तिथला उत्तर कोकण ज्याला आपण म्हणू शकतो तो पालघर, त्या पालघर आणि रायगडचा पूर्ण चेहरामोहरा इंडस्ट्रियलायझेशन झालंय, चेहरामोहरा बदललेला आहे पूर्णपणे. हा सगळा भूभाग जो आहे तो तिथे बुलेट ट्रेन येते, तिथेच अंडरग्राऊंड ट्रेन येते, तिथेच ते मिसिंग लिंक जातोय, तिकडेच सगळं भयंकर मोठे 5-6 बोगदे होत आहेत, मॅपिंग सगळं बदलत आहे. हे सगळं म्हणजे देशाला पूर्ण बदलू शकेल. वाढवण वाढवण बंदर म्हणजे संपूर्ण देशाला बदलू शकेल, संपूर्ण देशाला बदलू शकेल एवढं मोठं कोकणाचं सगळं हे जे म्हणजे या उत्तर कोकणाचा जो भाग आहे तो पूर्ण बदलतोय आणि झपाट्यानं त्याचं औद्योगिकरणासारखं जे झालेलं आहे ऑलरेडी, त्याबरोबर मोठं इन्फ्रास्ट्रक्चर होतंय. मुंबई बडोदा हायवे येतोय, हे सगळं ज्यावेळेला तिथनं समृद्धी हायवे समोरनं येतोय, ठाणे आणि हे सगळा परिसर बदलतोय. ह्या बदलाकडे इथल्या जनतेनं कसं पाहिलंय आणि त्या बदलाकडे बघताना मेट्रो सारखं एवढं मोठं जाळं या भागात विणलं गेलेलं आहे, ती अजून सुरू व्हायचंय. असे जे काही सगळे इन्फ्रास्ट्रक्चरचा जो सगळा इथे एक आगडोम एक प्रकारचा या कोकणामध्ये झालेला आहे, उत्तर कोकणामध्ये, त्याच्याकडे इथली जनता कशी बघते आणि ते त्याचं श्रेय कोणाला देत आहेत? ते देवेंद्र फडणवीस यांना देत आहेत, उद्धव ठाकरे यांना देत आहेत की एकनाथ शिंदे यांना देत आहेत? त्याच्यावरनं सुद्धा इथलं भवितव्य ते आणि याच पट्ट्यामध्ये सगळ्या आपल्याला ब्रेक घ्यायचा आहे. म्हणजे याच पट्ट्यामध्ये सगळ्यात जास्त महानगरपालिका सुद्धा आहेत आणि हे लक्षात ठेवायला हवं की या निवडणुकांनंतर पुढच्या निवडणुका कुठल्या होणार आहेत तर त्या महानगरपालिकेच्या होणार आहेत. समस्या या सगळ्या भागामध्ये तेवढीच जटिल आणि आपण सगळे याच भागामध्ये राहतो, त्यामुळे समस्यांची सगळ्यात मोठी जाणीव आपल्याला आहे. अगदी मी थोडंसं पाठीमागे नेतो किंचित. मनसेच्या कुठल्या जागा निवडून येऊ शकतात या विषयाला घेऊन मी एक जागा याच्यात चर्चेला पुढे आणेन, ती म्हणजे यवतमाळची वणीची जागा, राजू उंबरकरची. ती जागा देखील प्रचंड चर्चेत आहे. मनसेला शहरी चेहरा आहे पण ग्रामीण भागाचा एकच चेहरा आहे, तो तिथला आहे जो ज्याची शक्यता वाटते. तर आपण संपूर्ण राज्याचा एकंदरीत आढावा घेतलेला आहे आणि या एकंदरीत आढाव्यानुसार राज्याचं चित्र सध्या तरी असं दिसतंय की कुणाच्याही बाजूनं हे आकडे कलत नाहीयेत किंवा झुकत नाहीयेत. या चर्चेमध्ये आज जी मंडळी सहभागी झाली त्या सर्वांचे आपण आभार मानूया.